हॅलो, कसे आहात तुम्ही सगळेजण? आशा करते की तुम्ही सगळेजण खूप खुश असाल. वर्षभर सुरू होऊन 20 दिवस झाले आहेत. तर आज मी आणि मम्मी ना विहारात जातोय. आमच्या घराच्या थोडंसं जवळ एक विहार आहे, तिथे जातोय. आईला मला विहारात जायला थोडा उशीरच झाला, कारण स्टार्टिंगला ना ध्यान साधना होती, त्याच्यानंतर वंदना घेतली जाते आणि त्याच्यानंतर ग्रंथ वाचण्याला सुरुवात होती. पण आम्ही जाईपर्यंत ना ध्यान साधना सुरू झालेली होती. वर्षावास हा बौद्ध धम्मातील एक पवित्र व महत्त्वाचा काळ आहे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीत वर्षावास पाळला जातो. पावसाळ्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे कठीण असल्याने बौद्ध भिक्खू एकाच विहारात राहतात. या 3 महिन्यात भिक्खू आणि उपासक एकत्र येऊन ध्यान, धम्मचिंतन व विशेष साधना करतात. या काळात विहारामध्ये धम्मग्रंथ वाचन होतो. बुद्ध भिक्खूंना उपासकांना नैतिकतेचा उपदेश करतात. यावर्षी विहारामध्ये मिलिंद प्रश्न हा बौद्ध ग्रंथ वाचण्यासाठी घेतला होता. आता मिलिंद प्रश्न हा बौद्ध धर्मातील आणि प्राचीन भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे व प्रसिद्ध ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाची माहिती अतिशय सोप्या भाषेत संवाद रूपात दिलेली आहे. हा ग्रंथ इंडो-ग्रीक राजा मिलिंद आणि प्रसिद्ध बौद्ध भिक्खू नागसेन यांच्यातील वादविवाद व चर्चावर आधारित आहे. हा ग्रंथ निर्मिती सुमारे इसवी सन 100च्या आसपास झालेली असावी. हा ग्रंथ मुळात पाली भाषेत लिहिलेला आहे. मराठीत त्याचे नाव मिलिंद प्रश्न किंवा मिलिंदाचे प्रश्न असे आहे. राजा मिलिंद हा अत्यंत बुद्धिमान, विद्वान व जिज्ञासू राजा होता. त्याला बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञानाबद्दल अनेक शंका व कठीण प्रश्न होते. त्याने बौद्ध भिक्खू नागसेन यांना अत्यंत पूजनीयप्रमाणे आत्मा, पुनर्जन्म, कर्म, निर्वाण आणि दुःखाचे निर्वाण यासारखे अनेक कठीण प्रश्न विचारले. बौद्ध भिक्खू नागसेन यांनी अत्यंत हुशारीने, साध्या सोप्या भाषेत आणि विविध उदाहरणासह राजाला प्रश्नाची उत्तर देऊन सर्व शंकांचा निरसन केला. ग्रंथ वाचून झाल्यावर धम्मपालन गाथा घेतली आणि त्याच्यानंतर आज अल्पाहारामध्ये जिलेबी होती. आता प्रसाद म्हणण्यापेक्षा अल्पाहारामध्ये आज जिलेबी होती. ज्याची कोणाची पूजा असती तर त्यांच्या वतीने जे त्यांच्याकडनं पॉसिबल होईल तसा अल्पाहार असतो. तर आज अल्पाहारामध्ये जिलेबी होती आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स देताय, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि व्हिडिओला इथपर्यंत बघितलं तर एक कॉमेंट नक्की करा. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.